माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी गावामध्ये ईव्हीएमला आक्षेप घेत फेर मतदान घ्यावं आणि ते बॅलेट पेपरवरती घ्यावं अशी मागणी खरं तर करण्यात आली होती। त्यानंतर मार्केटवाडी गाव हे देश पातळीवरती खरं तर गाजलं होतं। ईव्हीएम हटाव देश बसवचा नारा खरं तर याच मार्केटवाडी गावातून देण्यात आला होता। त्यानंतर जर आपण बघितलं तर काल धानोरे गावानं देखील मार्केटवाडी गावासारखंच फेर मतदानाची मागणी केलेली आहे। मात्र बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं अशी मागणी केली होती। मात्र या धानोरे गावामध्ये हात वर करून खरं तर ग्रामस्थांनी मतदान घेतलं होतं। त्यामध्ये जर आपण बघितलं तर उत्तम जानकर यांना 1206 खरं तर मतदान पडलं होतं। मात्र ईव्हीएम मध्ये ज्यावेळेस त्यांनी मतदान केलं होतं त्यावेळेस या गावामध्ये त्यांना 963 इतकंच मतदान पडलं। जवळपास 243 मतांचा फरक खरं तर या गावामध्ये पडला होता। या गावातील काही ग्रामस्थ आता आपल्याबरोबर काय सांगतात, काय नक्की तुमची मागणी आहे? आमची खरी मागणी आहे की आमचं मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे। आमच्या गावातून आजपर्यंत विरोधकांना 100 मतही पडत नाहीत। यावेळेस 294 मतं पडलेत। मतदान पडलं, आमचं मत गेलो कुठं? काल परवा आमच्या गावामध्ये ग्रामसभेत हात उंचावून 1206 लोकांनी आम्ही जानकर साहेबांना मतदान दिले असं सांगितलेलं आहे। मग एवढे लोक 1200 मतदान देते तर मग एवढा गॅप कसं काय राहतोय? आमचं मतदान आम्हाला कुठे गेले हे बघितलं पाहिजे। पोटनिवडणूक झाली पाहिजे, बॅलेट पेपरवर झाली पाहिजे, आमची हीच मागणी आहे। आपण बघितलं असेल गावातील अनेक लोक खरं तर आता आक्रमक झाले, काही महिला देखील आता आपल्या बरोबर। काय तुमची मागणी गावामध्ये? आम्ही पहिल्यापासून जानकर साहेबाकडेच आहे। मग आमची मतदान आम्ही एवढं मतदान केलं, आमचं मतदान गेलं कुणीकडे? मग आमचं मतदान गेलं कुणीकडे? आम्हाला अजून मतदान फिरून पाहिजे की आम्हाला चिठ्ठीवरच मतदान पाहिजे, म्हणजे आम्हाला पिठीवर आमचा विश्वास नाही। तुम्ही काय सांगताल? आम्ही जसं जानकर साहेब राजकारणात आलं तसं मतदान जानकर साहेबालाच आम्ही करतोय। परंतु ह्या कालच्या इलेक्शनामध्ये जी काय महत्वाचे गाव आहे ते आमची ही कधी ना कधी भविष्यात मत नाही गेले त्या जागा 2-2.5 फरक पडतो। हा जी माळशिरस तालुक्यात प्रत्येक गावामध्ये झालेला हे लोकांचा आक्रोश आहे। ही बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे एवढंच आमचं मत आहे। काल काय धानोरे गावामध्ये हात वर करून मतदान झालं, काय नक्की तुमची मागणी आहे? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण आपलं मत जातंय कुठं हे ईव्हीएम मध्ये कळलं ना। ईव्हीएम हा गोटा आहे, मोठा महाराष्ट्रातला गोटा आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडून झाली पाहिजे। आमच्या गावातले 243 मत गेली कुठं हे आम्हालाच कळलं। आम्ही मत दिले पण आम्हाला कुठं जाते मत तेच कळलं। त्यामुळे आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे। त्यामुळे जानकर साहेब 23 तारखेला जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत। त्यामुळे आम्ही जर तिथे तोडगा नाही निघाला तर आमची उपोषणाला बसायची तयारी आहे। त्यामुळे काल काय प्रतिज्ञापत्र सगळ्यांनी लिहून दिली? 1206 लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले। 1206 प्रूफ आहे। 1206 जणांनी प्रतिज्ञापत्र दिलं तर 963 मतं कशी पडली अशी मागणी। त्यामुळे आमची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे। आपण बघितलं असेल की बॅलेट पेपरवरती मतदान घ्या अशी या गावातल्या लोकांनी मागणी केलेली। अजून काही महिला आपल्या बरोबर आहेत, काय तुमची मागणी? मग आमची मागणी फक्त फिरसे मतदान हे घेतलंच पाहिजे। मशीनवर आमचा पूर्णपणे विश्वास नाही, त्यामुळं शिक्क्यावरच मतदान झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आणि आम्ही त्याबद्दल ग्रामपंचायतला असा अर्ज बी दिलाय आणि आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहे। आपण बघितलं असेल की आज धानोरे गावातील जे ग्रामस्थ ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर 2 दिवसापूर्वी हात वर करून खरं तर मतदान घेतलं होतं। त्यामुळे आमचे गेलेले जे मतदान आहे ते कुणाला गेले आम्हाला पाहावं लागणार आहे। आणि सगळ्या ग्रामस्थांनी खरं तर हे प्रतिज्ञापत्र करून खरं तर दिलेलं आहे, निवडणूक आयोगाकडे पाठवलेलं आहे। आणि पुन्हा एकदा या गावामध्ये फेर मतदान घ्यावं आणि ते बॅलेट पेपरवरती घ्यावं अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। जर मागणी मान्य नाही झाली तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। धानोरे गावातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।